सुरईची वडी किंवा खांडवी खायचं म्हटलं की सगळ्याला आवडते बघा, त्याला वेळ लागते म्हणून मला करावंच वाटतं. मग मी काय केले, कुकरचा मिक्सरचा वापर करून पटकन तयार केले बघा. आता त्याच्यासाठी काय केले, अर्धी वाटी दही घेतले बघा आणि 2.5 वाटी पाणी टाकून घेतले बघा आणि 1 वाटीभर बारीक दळलेलं बेसन पीठ टाकून घेतले आणि थोडंसं याच्यामध्ये हिंग टाकून घेतले, चवीपुरतं मीठ टाकून घेतले, अर्धा चमचा हळद टाकून घेतले, 1 चमचाभर हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतले, सगळं मिक्स केले, एका पातेल्यावर टाकून घेतले आणि कुकरमध्ये ठेवून गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे बघा. त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि त्याच्यापेक्षा कमी बी नाही, कमी गॅसवरच आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या बघा, ते लक्षात ठेवा. आणि पूर्ण थंड झाले की छान मिक्स करून घ्यायचं बघा, घोटून घ्यायचं. मग त्याच्यानंतर पहिलंच आपल्याला ताटाला तेल लावून ठेवायचं बघा, म्हणजे पीठ छान तयार झालं की ताटावर छान लावून घेता येते बघा. तेल लावून गेले की मग सुरईची वडी व्यवस्थित निघणार बघा. थंड झाले की छान कट करून या पद्धतीने रोल करून घ्यायचं बघा. तुम्ही डाएटवर असताल तर असंच खा, नाहीतर याच्यावर फोडणी देऊन खा. फोडणीसाठी तेल गरम करून घ्यायचं, जिरे मोहरी हिंग टाकून घ्यायचं, कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची तुकडे टाकून घ्यायचं, थोडंसं मिरची पावडर टाकून यावर टाकून घ्यायचं.